जय श्रीराम. स्वागत आहे आपलं हेमंत टेक्निकल व्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आज आपण बघणार आहोत की डिजिटल राशन कार्ड कशा प्रकारे आपण डाउनलोड करू शकतो आणि घरबसल्या डिजिटल हे कार्ड आहे. हे कार्ड चालू करण्यामागच्या शासनाचे उद्दिष्ट आणि हे का गरजेचं आहे याची आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आज आपण बघूयात की समाजातील जे काही पात्र आणि गरजू गरीब नागरिक आहेत त्यांना सरकारच्या माध्यमातून देण्यात येणारे स्वस्त धान्य मिळावे याकरता राशन कार्ड तयार करण्यात आले होते. आपल्याला माहीत आहेच की एका कुटुंबासाठी एक राशन कार्ड दिले जात होते. यावर सगळ्या कुटुंबाच्या सदस्यांची नावे असायची. परंतु जे काही राशन दुकानदार आहेत, शिधापत्रिका अर्थात राशन कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र असून अनेक शासकीय कामांमध्ये त्याचा वापर केला जातो की जसे शेतीची कामं झालीत किंवा इतर कोणतीही शासकीय कामं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला राशन कार्ड मिळतंच. त्यासाठी धान्य योजना आहेत, अंतर्गत मिळणारे धान्य देखील तुमच्या राशन कार्डच्या माध्यमातून वितरित केले जाते. हे आपल्याला माहिती जरी असलं तरी पण केंद्र शासनाने किंवा राज्य गव्हर्नमेंट आहे तर त्यांनी ह्याच्यामध्ये काही चोरी वगैरे करतात, तर हे गृहीत धरून त्यांनी आता राशन कार्ड ही जी पत्रिका आहे ती आता ऑनलाईन करण्याचं ठरवलं. जसं की आधार कार्ड डिजिटल आहे त्याच प्रकारे डिजिटल राशन कार्ड करण्याचं ठरवलं आहे. तर याचा मागचा आत्ता जी शिधापत्रिका देण्यात येणार आहे, महाराष्ट्र शासनाने नियम घेतला असून तसंच याचं आता बनवायची पद्धत कशी ती पण बघूया आपण. हे राशन कार्ड ऑनलाईन कोण कोण करू शकतात, तर जिल्ह्यातील सेतू, महा ऑनलाईन सेवावाले जसे की आपले सरकार, CSC केंद्र चालक यांना याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि हे त्या माध्यमातून राशन कार्डचा अर्ज भरतील व तो तहसीलदाराकडे सुपूर्द केल्यानंतर तुमचं राशन कार्ड जे आहे ते डिजिटल बनवून येणार. जसं की इलेक्ट्रॉनिक कॉपी आपण त्याला म्हणतो. जसं की आधारची इलेक्ट्रॉनिक कॉपी आपण डाउनलोड करू शकतो, तसं तुम्ही या प्रकारे इथून पुढे तुमचं राशन कार्ड ऑनलाईन डाउनलोड करू शकतात. तर आपण शिधापत्रिका बंद होणार आहे आणि त्याऐवजी शिधापत्रिका जी आहे ती येणार आहे. पण ही का, याच्या मागचा उद्देश काय आहे, शासनाचा उद्देश काय किंवा राज्य गव्हर्नमेंटचा पण उद्देश काय आहे, तर याच्या मागील मोठा उद्देश जो म्हणजे की इथून मागे तुम्हाला ज्या शिधापत्रिकेवर धान्य वितरित केलं जायचं की जसं तुमचं गहू असेल, तांदूळ असेल किंवा इतर गोष्टी असेल त्या दिल्या जायच्या. परंतु इथून मागे जे दुकानदार होते हे तुम्हाला जसं की केशरी शिधापत्रिका असेल किंवा पिवळी शिधापत्रिका असेल तर त्यावर हे जे तुम्हाला जे धान्य मिळायचं 10 किलो असेल किंवा 5 किलो, प्रति माणसे 5 किलो होतं, तर ते तुम्हाला भेटत नव्हते. यासाठी गव्हर्नमेंटने राशन कार्ड आणण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस राशन कार्ड येईल किंवा इलेक्ट्रॉनिक राशन कार्ड येईल त्यावेळेस जो गैरप्रकार घडत होता तो गैरप्रकार बंद होईल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं राशन कार्ड ऑनलाईन काढू शकता व त्याचे उद्दिष्ट बघितले आहे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.